नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आपण पोलीस भरतीची तयारी करत असताना, पेपर सोडवत असताना, आता मुंबई पोलीस पेपर आपल्या डोळ्यासमोर आहे, तर याच्यामध्ये उत्तर माहिती नसताना सुद्धा प्रश्न अचूक कसा सोडवावा, म्हणजे याच्यामध्ये आपण म्हणतो की 100% एमसीक्यू सॉल्व्हिंग टेक्निक ही नक्की कशा पद्धतीची आहे. एक तर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर डायरेक्ट माहिती असतं, त्यावेळेला कुठल्या टेक्निकची वगैरे काही गरज नसते. ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती आहे ते देऊन टाकलं, बरोबर आहे, तो मार्क्स आपला कन्फर्म झाला. पण असे अनेक क्वेश्चन असतात की ज्याच्यामध्ये आपल्या मनामध्ये 50-50 हा फंडा असतो. म्हणजे उत्तर कधी हे पण वाटतं, कधी ते पण वाटतं, कधी कधी अजून त्याच्यामध्ये कन्फ्युजन क्रिएट झालेलं असतं, मग ऑप्शनच लक्षात येत नाही वगैरे वगैरे. ठीक आहे, तर अशा प्रश्नांना आपल्याला कशा पद्धतीनं टेक्निक वापरून आपल्याला ते प्रश्न सोडवायचे आहेत, म्हणजे जास्तीत जास्त बरोबर येण्याची शक्यता जास्त, अशा पद्धतीचा आपण हा विचार करतोय. 100% बरोबर येईलच याचा काय असा विषय नाहीये, समजतंय. पण त्या उत्तरापर्यंत आपल्याला पोहोचण्याची पद्धत नक्की काय आहे, म्हणजे अॅक्युरेसी आणण्याचा प्रयत्न आपण कशा पद्धतीने केला पाहिजे, ती पद्धत आपण या आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहे. आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर मिशन महाराष्ट्र पोलीस या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायचं, जेणेकरून तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजून घेता येतील. ठीक आहे, 3 प्रकारची आपल्याला पद्धती बघायच्या त्याच्यामध्ये. त्यातली सगळ्यात महत्वाची पद्धत म्हणजे स्टेप बाय स्टेप कसं जायचं ते बघा. ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती आहे ते तुम्ही डायरेक्ट दिलं, बरोबर, आणि समजा एखाद्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला नाही माहिती, मग त्याला कसं समजून घ्यायचं. तर मित्रांनो, त्याला आपल्याला असे 4 पर्याय दिलेले असतात, बरोबर. हे 4 पर्याय आहेत. मग त्याच्यामध्ये पर्याय सर्वच वाचायचे, नीट समजून घ्यायचे, व्यवस्थित समजून घ्यायचं की प्रत्येक पर्याय काय सांगतोय ते तुम्हाला समजून घ्यायचं आहे. म्हणजे ह्या पर्यायात काय सांगितलंय याचा अर्थ काय, या पर्यायात काय सांगितलं याचा अर्थ काय, या पर्यायात काय सांगितलं याचा अर्थ काय, या पर्यायात काय सांगितलं याचा अर्थ काय. ओके, मी तुम्हाला 3 स्टेप सांगणार आहे. ह्या 3 स्टेप तुम्हाला फॉलो करायच्या. 3 स्टेप फॉलो केल्या तर तुम्हाला बऱ्यापैकी त्या उत्तरापर्यंत जाता येतं. ठीक आहे, आपण एक उदाहरण घेतलं, पर्यायच तुम्हाला बरंच काय सांगून जातात. ठीक आहे, आता उदाहरणार्थात एक उदाहरण आपण म्हणजे समजून घेण्याचा प्रयत्न करू. बंगालची फाळणी कोणी केली? आता तुम्हाला समजा माहित नाही की लॉर्ड कर्झनने केली, पण त्या प्रश्नाच्या ऑप्शन मध्ये लॉर्ड कर्झन सोबत अजून 3 आहेत. लॉर्ड वेलस्ली असेल, लॉर्ड डलहौसी असेल, लॉर्ड डफरीन असेल. ओके, तर इथे 4 पर्याय बघत असताना समजा कर्झन बद्दल माहित नाही तुम्हाला, पण डलहौसी बद्दल माहिती आहे. मग डलहौसी बद्दल तुम्हाला माहिती होतं की हा डलहौसी असा व्यक्ती आहे ज्याच्यामुळे 1857चा उठाव घडला वगैरे, इतिहासात तुम्ही वाचलेला असेल, बरोबर आहे. पर्यायातून पर्याय समजून घेतल्यानंतर तुम्हाला एखाद्या पर्यायाबद्दल काहीतरी क्लिक होतं की बाबा हे याचं असं कारण होतं, ह्या प्रश्नाशी याचा काही संबंध नाहीये, बरोबर आहे. म्हणजे याचं उत्तर हे असण्याचं काही कारण नाही, असं तुम्ही एक ऑप्शन कट करू शकता, बरोबर आहे. हे कशाने कट होऊ शकतं, एक मे बी 2 पण कट होऊ शकतात, मग 50-50 वरती पण येऊ शकतो. हा कट झाला, हा कट झाला, असं असू शकतं, समजतंय. आणि कुठल्या तरी 2 पर्यायांमध्ये तुमची अडचण असू शकते, बरोबर आहे, कन्फ्युजन असू शकतं, हे की ते. मग त्याला पुढच्या स्टेपला तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे, बरोबर आहे. मी तुम्हाला जी पद्धत सांगतोय ना, 3 स्टेप्स, 3 स्टेप घ्यायच्या, 3 स्टेप मध्ये तुम्हाला तुमच्या उत्तरापर्यंत पोहोचता येतं. पहिल्यांदा आपण पहिली स्टेप काय घेतली बघा, सर्वच पर्याय बघितले, वाचले, समजून घेतले, आणि त्यातले त्याच्याशी कनेक्ट होत नाहीत त्या पण, किंवा माहिती आहे आपल्याला त्या पर्यायाबद्दल माहिती आहे, त्याला आपण बाजूला करून टाकलं, समजतंय. त्याचं उत्तर ते असण्याचं कारण नाही. दुसरी गोष्ट, आता मी मगाशी तुम्हाला सांगता सांगता ही गोष्ट सांगून टाकली, बरोबर. पर्यायांमधून या प्रश्नाचं उत्तर होऊच शकत नाही असं पर्याय आपण बाजूला करून टाकायचे. दुसरी स्टेप आपली ती मगाशीच मी तुम्हाला बोलता बोलता पहिल्या स्टेप मध्ये सांगून टाकलं. म्हणजे पहिली स्टेप काय की तुम्हाला पर्याय सगळे वाचायचे, त्याच्याबद्दल आठवायचं, आणि दुसरी स्टेप काय, त्याच्यामधून मेन जो हा असूच शकत नाही उत्तर, बरोबर. आता समजा त्याच प्रश्नामध्ये कुठल्या तरी एखाद्या म्हणजे तोच प्रश्न मी सांगतोय तुम्हाला उदाहरणार्थ, तसाच बंगालची फाळणी कोणी केली, याच्यामध्ये हे 4 पर्याय आहेत. याच्यामध्ये शाहू महाराज हा पर्याय असेल उदाहरणार्थ, बरोबर आहे. आणि बाकीचे सगळे मग डलहौसी, डफरीन, लॉर्ड कर्झन असे ऑप्शन्स आहेत. एक एक आपण उदाहरण समजून घेतोय. ठीक आहे, आता आपल्याला चांगलं माहिती आहे बंगालच्या फाळणीच्या वेळेला कोणतरी भारताचा व्हॉइसरॉय असणं गरजेचं, आणि त्यांनी ती केलेली फाळणी आहे, बरोबर, एवढं आपल्याला कळतंय. शाहू महाराजांचा आणि ब्रिटिश राजकारणाचा, म्हणजे ब्रिटिश राजकारणीच त्या गोष्टी करू शकत होते, म्हणून शाहू महाराजांचा आणि तसा त्या प्रश्नाचा काहीही संबंध नाहीये. म्हणजे इथं म्हणू शकतो ना आपण, पर्याय बाजूलाच करता येतो. या प्रश्नाचा जे काही ऑप्शन्स आलेत त्याचा आणि ह्या प्रश्नाचा काही एक संबंध नाहीये,
असा पर्याय म्हणून मग हा पर्याय तुम्ही लगेच बाजूला करू शकता. मग खाली 3 पर्यायांचा मगाशी जसं म्हटलं तो प्रॉब्लेम असू शकतो अशा पर्यायांमध्ये. ठीक आहे, ही दुसरी स्टेप. पहिलं समजून घेऊ, मी एकाच प्रश्नामध्ये तुम्हाला कन्फ्युजन दूर करणार, एक पर्याय म्हणजे थोडक्यात एक प्रश्न घेऊन. ठीक आहे, तिसरी गोष्ट, आता तुम्ही फायनल केलं समजा, पर्याय वाचलेत. पहिल्या स्टेपमध्ये आपण काय बघितलं, पर्याय वाचायचे, बरोबर आहे. आता पर्याय वाचल्यावरती, पर्याय वाचून झाले, तुमच्या लक्षात आलं की पर्याय क्रमांक हा दुसरा पहिला तिसरा काहीच नाही, त्याचं उत्तर आपल्याला माहिती आहे किंवा बाबा हे वेगळंच काहीतरी. मी तो प्रश्न प्रॉपर तुम्हाला लिहून घेऊन दाखवतो. बंगालची फाळणी, बंगालची फाळणी कोणी केली, असा प्रश्न आहे समजा, तोच प्रश्न घेऊयात आपण. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये शाहू महाराज हा पहिला ऑप्शन आपण घेतला, दुसरा लॉर्ड कर्झन हा ऑप्शन घेतला, तिसरा आपण लॉर्ड डलहौसी हा ऑप्शन घेतला, आणि चौथा ऑप्शन आपण समजा डफरीन घेतला. ओके, मग आता याच्यामध्ये मी मगाशी 2 नंबर जो पॉइंट सांगितला तुम्हाला, 1 नंबर पॉइंटने काय केलं आपण, पहिली स्टेप काय, चारीच्या चारी पर्याय आपण समजून घेतले. शाहू महाराज कोण आहेत, शाहू महाराजांबद्दल आपण अभ्यास केलेला असतो, त्याच्यामुळे शाहू महाराज कोण आहेत आपल्याला चांगलं माहिती आहे. लॉर्ड कर्झन कोण आहे हेही तुम्हाला माहिती असतं, पण इथं तुम्हाला आठवत नाही असं समजूयात आपण. डलहौसी कोण आहे हे माहिती आहे, डफरीन कोण आहे हे माहिती आहे, समजतंय. आता डलहौसी 1857च्या उठावाला कारणीभूत ठरलेला हा गव्हर्नर होता. ठीक आहे, आणि डफरीनच्या काळामध्ये 1885 काँग्रेसची स्थापना झाली, त्यावेळेचा हा व्हॉइसरॉय होता. आता हे डिटेल्स तुम्हाला माहिती आहेत, बरोबर आहे. पण तुमच्या डोक्यात येत नाही की बंगालची फाळणी कधी झाली हेच माहिती नसेल समजा, समजतंय, ते 1905 ला झाली, पण हे माहिती नाहीये, म्हणून तुम्हाला ह्या कर्जन बद्दल थोडासा डाऊट आहे. कोणात तरी दोघात प्रॉब्लेम असू शकतो, डफरीन की कर्जन याच्यात समजा प्रॉब्लेम आहे, एखाद्याला हेही माहित नाही समजा, उदाहरणार्थ पकडूया नाही माहिती, समजतंय. तर तुम्ही काय करू शकता, आता याच्यामध्ये फायनल उत्तर आपण करत असताना आपण काय कन्फ्युज होतो की बाबा लॉर्ड कर्जन की लॉर्ड डफरीन, काँग्रेस बद्दल माहिती नव्हतं, समजतंय. आता इथं तुमच्याकडे 50-50, मग तुम्ही याला ते टाकून बघू शकता, फायनल केलेलं उत्तर प्रश्नामध्ये टाकून प्रश्न पुन्हा वाचायचा आणि समजून घ्यायचा आणि परफेक्ट वाटतोय का बघायचा. मग कुठंतरी एवढी सगळी प्रोसेस केल्यावरती लक्षात येतं काँग्रेस सारखा मोठा टॉपिक म्हणजे भारतीय राजकारणामध्ये अतिशय महत्वाची मानली जाणारी जी संघटना आहे, राष्ट्रीय सभा, जिला पुढे जाऊन काँग्रेस म्हणतो आपण, ठीक आहे, तर त्याच्याबद्दल मग कुठेतरी क्लिक होतं एवढा सगळा विचार केल्यावरती की नाही, इथं आपल्याला डफरीन हा व्हॉइसरॉय होता आणि 1905 ला बंगालची फाळणी झाली होती. तर एखादा व्यक्ती 20-20 वर्ष व्हॉइसरॉय असणं शक्य नाही ना, मग हा ऑप्शन आपोआप तुमच्यासाठी काय होतो, कट होतो. मग तुम्ही लॉर्ड कर्जनला त्या ऑप्शन मध्ये फिट करता आणि टाकून बघता की हा बरोबर बसतोय, बऱ्यापैकी बरोबर बसतोय, समजतंय. एक वेळेला असे, आता हा एक उदाहरण, सोपा उदाहरण घेतला, कॉम्प्लिकेशन निर्माण करणारं पण उदाहरण असू शकतो, समजतंय. मग त्याच्यामध्ये तुम्हाला एकतर 50-50 म्हणजे 50% तरी बरोबर येण्याची शक्यता असते एवढं सगळं केल्यावरती. ठीक आहे, अंदाजे कुठलीही गोळी मारायची म्हणून शाहू महाराजांना गोळी मारून गेलो समजा, इथं एक पहिला ऑप्शनला गोळी मारली, ठीक आहे, तर तो प्रश्न 100% सुटतोय आपला, म्हणजे त्याचा आणि याचा काहीही संबंध नाही. तर कुठेतरी तिथं जवळ जाण्याचा जो प्रयत्न आहे त्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत, ते तुम्हाला हे अशा टेक्निकने, इलिमिनेट मेथड म्हणतो आपण याला, अशा पद्धतीनं तुम्हाला जाणं गरजेचं आहे, समजतंय. असं जर तुम्ही गेलात त्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत, जर खोलवर विचार केलात, तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी शक्य आहेत. अनेक विद्यार्थी मित्रांच्या मनात हा प्रश्न आला असेल की सर एवढा वेळ तरी असतो का, म्हणजे आम्ही एवढा विचार करायला तिथं वेळ असतो का. म्हणून मित्रांनो लक्षात घ्या, पहिल्या अटेम्प्ट मध्ये तुम्हाला हा प्रश्न जो कॉम्प्लिकेशन निर्माण करतोय तो सोडवायचाच नाहीये. तुम्ही पहिल्यांदा फर्स्ट अटेम्प्ट मध्ये या प्रश्नाला स्किप करूनच गेलेले असाल, सेकंड टाइमला तुम्ही त्या प्रश्नाला वेळ देऊन सोडवताय, कारण तो आला बरोबर तर तुमचा 1 मार्क्स कन्फर्म होणार आहे, समजताय. पण वेळ देताना ह्या गोष्टी करणं अपेक्षित आहे. आणि एकेकाला साधारणतः 10-20 सेकंद 30 सेकंद जरी विचार करायला वेळ दिला तरी तुम्हाला ते क्लिक होऊ शकतं, तुमचा अभ्यास असेल तर, बरोबर आहे. अभ्यासच नसेल तर काहीच शक्य नाहीये. ठीक आहे, ह्या गोष्टी ह्या इतर तुमच्या वाचनावरती, सामान्य अध्ययन ह्या जो काही आपला सब्जेक्ट आहे म्हणजे त्याच्यामध्ये सगळेच आले, इतिहास, भूगोल वगैरे, तर यांच्या अभ्यासाचे तुमची जी काही रिव्हिजन असेल, तुमच्या ह्या सगळ्या गोष्टींवरती हे प्रश्न डिपेंड असतात. हे डायरेक्ट कोणाला असे शक्य होत नाहीत, समजतंय का, इलिमिनेट मेथडने. ते इलिमिनेट मेथड वापरण्यासाठी बाकीच्या पर्यायांबद्दल माहिती असणं खूप गरजेचं असतं, समजतंय. असे वेगवेगळे प्रश्न घेऊ शकता तुम्ही. आता साधी गोष्ट, भारत एक तर ते आता G8, ओके, G8 आहेत आता याच्यामध्ये.
तर याच्यामध्ये भारत नाहीये. ओके, याच्यात भारत नाहीये, पण त्या ऑप्शन मध्ये भारत आहे. म्हणजे जपान असेल, अमेरिका असेल, कॅनडा असेल, आय थिंक हे त्या ऑप्शन मध्ये होते. तर अशा प्रश्नांमध्ये ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. मग आता हा तिसरा ऑप्शन तुम्हाला तिथं लगेच लक्षात येतो बघा. आपण फायनल केलेलं उत्तर, आता समजा भारत फायनल केलं आपण, तर ठीक आहे. आता ते युरोपियन कंट्रीज किंवा थोड्याशा विकसित देशांचा तो बऱ्यापैकी ग्रुप बघायला मिळतो आपल्याला. तो ग्रुप हा G8 आहे, याच्यामध्ये भारत नाहीये. ओके, मग भारत कशा कशामध्ये आहे? मग ब्रिक्स मध्ये आहे, परत तुम्हाला SCO मध्ये आहे, म्हणजे शांघाय सहकार्य संघटनेमध्ये आहे, समजतंय, म्हणजे G20 मध्ये आहे. म्हणजे जिथं कुठं भारत आहे हे जर तुम्हाला माहिती असेल कोणत्या कोणत्या संघटनांमध्ये, जागतिक संघटनांमध्ये, तर मग आपोआपच तुम्हाला याच्यात नाही आहे हे कळतं. हा 15 मार्कचा प्रश्न आहे बघा, 100% कुठल्या तरी पेपरमध्ये आहे. ओके, आणि मी सांगितलेले ऑप्शनच त्याच्यामध्ये बघायला मिळतील तुम्हाला. अमेरिका आहे, मला वाटतं अमेरिका आहे, जपान आहे, आणि आय थिंक कॅनडा आहे. ओके, आणि चौथा ऑप्शन भारत होता. आता याच्यामध्ये कॅनडा असेल, जपान असेल, अमेरिका असेल, हे समजा त्याचे ग्रुपचे मेंबर्स आहेत, पण भारत नाही. आता भारताबद्दल तर आपला अभ्यास असतोच ना, आपला देश आहे, बरोबर. मग त्याच्यामध्ये याचं नाव, भारताचं नाव असणं हे आपल्याला थोडंसं मग लगेच क्लिक, म्हणजे हा टाकून बघितलं आपण त्या प्रश्नामध्ये की यार ग्रुप 8 मध्ये आपण नाहीच आहे. ठीक आहे, म्हणजे आपला राईट आन्सर काय आहे? भारत. आपल्याला माहिती नव्हतं, ग्रुप 8 मेंबर माहिती नाहीयेत, समजा सगळेच्या सगळे कोण 8 देश आहेत माहिती नाही, पण हे माहिती आहे की भारत नाहीये त्याच्यामध्ये. समजतंय का? अशा प्रश्नांच्या उत्तरापर्यंत तुम्ही पोहोचू शकता. मला वाटतं तुम्हाला बऱ्यापैकी समजलं असेल. अशीच तुम्ही 1-2 उदाहरणं तुमच्या डोक्यात येतील, समजतंय, की अशा पद्धतीने हे सगळं सोडवलं पाहिजे. कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगत चला, तुम्हाला अजून कोणते व्हिडिओ हवे असतील ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगा. तुमचे काही प्रश्न असतील पोलीस भरती संदर्भामध्ये ते सुद्धा कमेंटमध्ये मांडायला विसरू नका. ठीक आहे, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करायचा आहे. ठीक आहे, धन्यवाद.